हे आम्हाला अगोदर कळलं पाहिजे. मग मी कोण आहे हे कळल्यानंतर काय होतं की आम्हाला इथं ध्यान लागतं बघा. मी कोण आहे हे आम्हाला जर एकदा असणार की अंतरंगामध्ये तो प्रविष्ट झाला असेल. मी कोण आहे, मी कोण आहे, मी देह आहे, मी जीव आहे, कोण आहे मी, माझं नाव आहे ते मीच आहे का? अजिबात नाही. याही पलीकडे माझं कोणीतरी आहे. वाक्य बोलू, याही पलीकडे यात असणार तत्व कोणीतरी वेगळं आहे का? आणि तो वेगळा असलेला परमात्मा तो मी आहे नाही का? तो घटी मटी जळी स्थळी जो भरून उरलाय तो मी आहे. वाक्य कळतं? सर्व ठिकाणी जो भरून उरलाय ना तो मी आहे. आणि जोपर्यंत हे स्फुरण होणार नाही मनाला, जोपर्यंत हे आमच्या मनाला पटणार नाही, जोपर्यंत हे ध्यान आमच्या मनाला लागणार नाही, मग कितीही काही करा अर्थ नाही. कुठपर्यंत जायचं याला अर्थ नाही. मग याला अर्थ कधी मिळणार आहे गडा? मी कोण आहे करावा विचार. यासाठी मला काय करायचे तर ध्यान द्यायचे. ज्ञानोबारायण त्याचं प्रमाण ठेवले. ज्ञानोबारायण गोड त्याचं वर्णन केलं की आता अवधान दीजिए. आता काय केलं पाहिजे? थोडंसं विको द्या, विको कमी करू नका. आता अवधान दीजिए. मग काय होतं? सगळ्या सुखाला पात्र होतं. सगळं सुख आमच्या पदरामध्ये. आम्हाला सुखाची प्राप्ती करायची. विशेष असं आहे ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी आमचा हट्टाच चाललाय, जे सुख आम्हाला मिळवायचं आहे ते सुख वेगळं आहे. आणि ज्या सुखासाठी आमची धडपड चालली त्याची वाट वेगळी आहे. एखादे सुख आम्हाला प्राप्त व्हावं हे आम्हाला वाटतं, पण ते घेत असलेली वाट कोणची आमची वळण वेगळी आहे आम्हाला माहित नाही. कदाचित त्या मार्गावर आम्ही असणार की रूढ झालो नाही, आम्ही आरूढ झालो नाही त्या मार्गावर कदाचित. पण त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? त्या मार्गात असणार की आम्हाला जायचंय गेलं, त्या मार्गाचा आम्हाला अवलंब करायचा आहे. त्या मार्गाने जात असताना आम्हाला असणार की ग्रंथाचं, आम्हाला शास्त्राचं, आम्हाला सिद्धांताचं नव्हे, आम्हाला पुराणांचं, आम्हाला संतांचं वाङ्मय अगोदर समोर ठेवता आलं पाहिजे. आणि याच समोर ठेवल्यानंतर काय होतं तर आमचं ध्यान आम्हाला कळून येतं गडा. आणि एकदा आमचं ध्यान आम्हाला कळून आलं तर प्रमाण आमच्यापासून दूर नाही. वाक्य बोलू तोच आमच्यापाशी असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला अगोदर ध्यान द्यायचंय. चला मला एका गोड कथेला सुरुवात करायची आहे. माझे 2 दिवस फक्त बुद्धीचं तत्वच सांगितले. एका गोड कथेला मला स्पर्श करायचा आहे. एकदाचा संवाद आहे. भगवान भोलेनाथ माँ पार्वतीचा संवाद, दोघांच्या संवादाला मला सुरुवात करायची आहे. एकदाच्या समयाला भगवान भोलेनाथ घराच्या बाहेर पडतात आणि तेवढ्यामध्ये नारद स्वामीची एंट्री घरामध्ये होते. भगवान भोलेनाथ घरी नाही आणि तेवढ्यात नारदाने एंट्री केली घरामध्ये. नारदाने प्रवेश केला. माँ पार्वती एकांत स्थानी माँ पार्वती आहे. माँ पार्वतीला नारदाने बघितलं. माय नारद स्वामीला माँ पार्वतीला बघितलं. माँ पार्वतीला असणार की ध्यानस्थ आहे, पण साधूचं आगमन झालं, संतांचं आगमन झालं. तेवढ्यामध्ये माँ पार्वती जागृत झाली आणि माँ पार्वतीनं नारदाला विचारलं, नारदा या अतिथी देव भव. नारदाला जवळ बसवले, पाठ दिला नाही का, पाद्यपूजन असणार की नारदाचं केले. आणि तेवढ्यामध्ये नारद स्वामीचं पाद्यपूजन केले माँ पार्वतीनं. आणि नारदाला माँ पार्वतीने विचारलं, नारद स्वामीला विचारलं, साधू तुमचं येणं आमच्याकडे कसं आहे, काय कारण असतं? वाक्य बोलून साधू कारणाशिवाय कोणाकडे जात नाही, अजिबात नाही. संत कोणाचा येतो कारणाशिवाय जात नाही, बोलवल्या व्यतिरिक्त कधी जाणार नाही. आणि त्या साधूला विचारलं कुणी? माँ पार्वतीने विचारलं, साधू तुमचं येणं याचं कारण काय आहे? एवढ्यामध्ये नारद स्वामी गालामध्ये हसलेत, म्हणजे आई तुम्हाला सांगू माझं येणं एवढ्यासाठीच आहे. काय? मला फक्त तुमच्याबद्दल थोडस वाईट वाटतं म्हणून माझं येणं आहे. माँ पार्वती म्हणले, माझ्याबद्दल वाईट काय? अहो काय सांगावं म्हणले तुम्हाला. नारदानं आपलं काम करायला सुरुवात केली. नारद ठीक नाही
काय करतो नारद? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कोणता नारद म्हणतात? कळीचा नारळ. कळीचा नारळ. कळीचं नारद. कळीचं नारद नाही ना, शास्त्रात त्याची गोड व्याख्या केली आहे. नारद या शब्दाचा अर्थ असा आहे, नारद, त्याचा शब्द रद्दच करू शकत नाही कोणी, त्याचं नाव नारद. देवाला सुद्धा त्याचा शब्द रद्द करता येत नाही, त्याचं नाव नारद. आणि त्या नारदानं मा पार्वतीला सांगितलं, आई मला तुमचं दुःख वाटतं तुमच्याकडे बघितल्यानंतर. का? तुम्ही एवढं ध्यान करता तुमच्या पती परमेश्वराचं, तुम्ही एवढं ध्यानस्थ असता, तुम्ही त्यांचं पूजन करता, तुम्ही त्यांचं भजन करता, पण ते मला वाईट एवढं वाटतं, या सगळं तुमचं ध्यान त्यांच्यावर असतं पण त्यांचं प्रेम तुमच्यावर कदाचित नसेल. नारदानं आपलं काम केलं. एकच वाक्य कदाचित तुमचं प्रेम अथांग प्रेम तुमचं असेल, पण कदाचित भगवान भोलेनाथांचं प्रेम तुमच्याबद्दल नसेल. कदा मा पार्वती म्हणजे असं का? नारदाने सांगितलं, आई मला सांगा ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला भगवान भोलेनाथ सांगतात? तेवढ्यामध्ये मा पार्वती म्हणली, हो ना, जीवनातली प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल ते चर्चा करतात. अके बोलू, मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. प्रत्येक गोष्टीची माझ्याबद्दल चर्चा असते. आणि तेवढ्यामध्ये नारद म्हणले, आई तुम्हाला सांगू, बऱ्याच काही गोष्टी आहेत तुमच्यापासून असतात की दूर ठेवल्या, तुम्हाला सांगितलं नाही. आई म्हणली, सांगा ना नारदा, काय माझ्यापासून लपवलं माझ्या भोलेनाथाने, सांगा ना. तेवढ्यामध्ये नारदानं सांगितलं, आई सांगू तुम्हाला? अहो सांगा ना एकदा, तर बघा ना तुम्ही, आतापर्यंत त्यांच्या गळ्यामध्ये असणाऱ्या मुंडमाळा त्या कुणाच्या आहेत तुम्हाला सांगितलं कधी? मा पार्वती म्हणली, ही गोष्ट तर मला कधी माझ्या नवऱ्याने सांगितलं. सांगू? एवढाच मंत्र बस झाला का? फार लागत नाही, एवढाच मंत्र बस झाला. आणि एवढ्यामध्ये क्रोधामध्ये आलेली मा पार्वती आणि नारदाचं काम केलं, बाहेर पडला. भगवान भोलेनाथ असतात की घरामध्ये प्रवेश करतात. आणि तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथांच्या लक्षात आलं, आज एक भाकर नक्कीच मिळणार नाही, अर्धीच मिळणार आहे. का? तर नारदानं आपल्या घरात एवढी केली. भगवान भोलेनाथांच्या लक्षात आलं, भगवान भोलेनाथांनी घरामध्ये प्रवेश केला. मा पार्वतीनं असलं की रागाच्या भरामध्ये भगवान भोलेनाथाकडे बघितल्या बरोबर मा पार्वतीनं नाक मोडलंय, मुरड लागलं नाक. आणि तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथाने विचारलं मा पार्वतीला, पार्वती काय झाले? लक्षात आलं आज नारद घरी आहे, प्रेमानं बोललं पाहिजे. काही नाही, मला नाही बोलायचं. अगं पण झालंय काय? सांगणार नाही ना? नाही नाही, तुमचं अजिबात माझ्यावर प्रेम नाही. आपली झाले. विचारलं परत एकदा. भगवान भोलेनाथाने मा पार्वतीला असणार की सांगण्याचा प्रयास केला. काय आहे कारण सांगा ना मला. नाही नाही, मी म्हणत होते तुम्ही भोळे आहात, मी जगाला सांगितलंय शिव भोळा चक्रवर्ती, तुम्ही भोळे नाही का? आणि मी सांगत होते लोकांना तुम्ही भोळे आहात, पण तुम्ही भोळे नाही, तुम्ही बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्या. मा पार्वतीला भगवान भोलेनाथ म्हणले, येण्यासारखं करू नको, तुझ्या मनात काय असेल ते मला पटकन सांग. काही केल्या मा पार्वती सांगतच नाही, पण भगवान भोलेनाथांनी जवळ घेतलंय आणि विचारणा केली, अगं सांग ना काय आहे? तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथांना मा पार्वतीने सांगितलं, तुम्ही माझ्यावर प्रेम करता? हो ना. जर एवढं माझ्यावर प्रेम असेल तर मला एक गोष्ट तुम्ही आतापर्यंत लपून ठेवली, सांगितली नाही. मला प्रवेश करायचा आहे कथेला. तेवढ्यामध्ये माझ्यापासून लपून ठेवलेली गोष्ट आहे, तत्व माझ्यापासून तुम्ही लपून ठेवले. मग हे जर माझ्यापासून तुम्ही लपून ठेवलं असेल तर मला एक सांगा, तुमच्या गळ्यामध्ये असणारे हे मुंडमाळा कोणाचं प्रतीक आहे मला सांगा. भगवान भोलेनाथांच्या मुखावर हास्य आलं. भोलेनाथ म्हणले, अभि एवढ्यासाठी या मुंडमाळा कोणाच्या आहेत हेच ऐकायचं ना तुला? तुला माहित आहे? अगं या मुंडमाळा या तुझ्याच असणार की अनंत जन्माचं प्रतीक. हे मुंडमाळा तुझ्या आहेत. जेवढे जेवढे तुझे अवतार झाले त्याच्या प्रत्येक अवतारामध्ये एक एक असणार की मुंडमाळा मी गळ्यामध्ये परिधान केली. मा पार्वती म्हणजे येड बनू नका मला. माझे अनंत अवतार झाले, मी कितीतरी वेळा आले
वेळा गेले आणि तुम्ही तशाला तसेच, नाही का? वाक्य कळतं माझं? मा पार्वतीनं सांगितलं, अहो माझे अवतार कितीतरी झाले असतील, मी किती वेळा आली याची मुंड मला तुम्ही गळ्यामध्ये परिधान केली असेल, तर मग तुम्ही कधी आला नाही आणि कधी गेला नाही. भगवान बोललेला तुला सांगू, आम्ही आलोही नाही आणि आम्ही जाणार नाही. हे परमतत्व आहे. भगवान बोलेला थाण्यासारखी गोड मा पार्वतीला समजावून सांगण्याचा प्रयास केला. मा पार्वतीने हट्ट केला, मला एक सांगा, काय जर तुमचं येणं जाणं नसेल मग तुम्ही न येणं जाण्यासाठी काय केलं? आता ऐका. जसे माझे अनंत अवतार झाले आणि त्या अनंत अवतारामध्ये तुम्ही मुंड मला माझ्या गळ्यात तुम्ही माझ्या प्रतीक म्हणून आपल्या गळ्यामध्ये असणारी की वावरता घालत घातलेली आहे, तर मग मला सांगा तुम्ही आतापर्यंत अमर कसे? या भागवत ग्रंथाला एक वाक्य, एक नाव आहे. ते नाव असं आहे, श्रीमद भागवत महापुराणाला दुसरं एक नाव आहे, त्याचं नाव आहे अमर कथा. भगवान भोलेनाथांनी सांगितलं, मा पार्वतीला अगं तुला सांगू, आतापर्यंत मी अमर आहे. याचं कारण एक आहे, मी अमर तत्व प्राशन केले म्हणून आतापर्यंत मी अमर आहे. वाक्य कळतं मला? मी अमर तत्वाचं प्राशन केले. एवढं बोलल्याबरोबर मा पार्वतीने हात पकडला भगवान भोलेनाथांचा. तुम्हाला सांगू, भगवान भोलेनाथांचा हात पकडला मा पार्वतीनं आणि मला सांगा, तुम्ही अमर कथा ऐकली ना? ती कथा मलाही ऐकायची. ऐका, भगवान भोलेनाथांचा हात पकडलाय आणि मा पार्वतीनं हट्ट केला भोलेनाथाकडे. मा पार्वती म्हणू लागली, तुम्ही जे अमर कथा ऐकली ती कथा मलाही ऐकायची, सांगा मला कशी? मा पार्वतीने हट्ट केला आणि तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथांनी सांगितलं, बाई ग, ही कथा ऐकायची असेल, हे ज्ञान प्राशन करायचं असेल, हे ज्ञान ग्रहण करायचं असेल, तर कदाचित काही ज्ञान सगळ्यांच्या समोर सांगता येतं, पण काही ज्ञान एकांत स्थानामध्ये सांगले जातं. मग हे अमर कथेचं ज्ञान आहे. जर हे अमर कथेचं ज्ञान असेल तर हे कोणाच्या समोर सांगायचं नाही, याच्यासाठी तुला एकांत स्थानामध्ये यावं लागेल. मा पार्वतीनं असल्याचे सांगितलं भगवान भोलेनाथाला, ठीक आहे, मला ही अमर कथा ऐकायची आहे. आणि ते ऐकण्यासाठी मा पार्वतीनं हट्ट केलाय आणि भगवान भोलेनाथाचा हात पकडलाय आणि एका वनामध्ये असणार की भगवान भोलेनाथासोबत मा पार्वतीनं प्रवेश केला. आता एका फार महत्वाचे, भगवान भोलेनाथाने प्रवेश केला वनामध्ये, याचा अर्थ काय आहे बघा. ही कथा भगवान भोलेनाथांना घरीही सांगता आली असती. तुम्ही कथेत आहात? ही कथा, हे ज्ञान कदाचित भगवान भोलेनाथाला आपल्या घरामध्ये ही सांगता आली असती. ही कथा, हे ज्ञान अमृतपान करताना ही कुठेही सांगता आली असतं आपल्या बायकोला. पण हे ज्ञान सांगताना हे गुह्य ज्ञान आहे, कोणाच्या समोर हे ज्ञान सांगले जात नाही. तुम्ही बघा, गुरु जर करायचा असेल तर गुरु असा उघडा मंत्र देत नाही. कसा देतो? तुमच्याकडे गुरु कसा मंत्र देतो? आता सोडा ते, आता काही गुरुचं काही राहिलं नाही म्हणा, नाही का? आता गुरु झाला 100 रुपयाच्या मापाचा. बाई मी गुरु केला, गण गुरु केला, 100 रुपये दिला. ऐकताय? काही ज्ञान असं आहे, काही मंत्र असे आहेत बघा जगाच्या पाठीवर, काही मंत्र असे आहेत कुठेही मंत्र जप करता येतो, कुठेही त्याचा जप करता येतो. काही मंत्र असे आहेत की त्या स्थानावर जाऊन ते मंत्र म्हणला पाहिजे, अन्यथा त्याचा परिणाम वाईट होतो. ऐका ना, विशिष्ट काळामध्ये काही मंत्र म्हणताच येतात बघा तुम्ही. काही मंत्र एखाद्या विशिष्ट स्थानावर जाऊन म्हणावं लागतं. वाक्य ऐका माझं. काही मंत्र पुरुषालाच घेता येतात, काही मंत्र फक्त आणि फक्त स्त्रीलाच घेता येतात. एखादा मंत्र स्त्रीने घ्यावा तो पुरुषाला कधी घेता येत नाही. एखादा मंत्र पुरुषाने घेतलेला स्त्रीला कधी घेता येत नाही.
त्याचा परिणाम वाईट होतो. माईक रामकृष्ण हरी हा मंत्र कुठेही घेता येतो. हरी बोला देता, हरी बोला देता, कधीही म्हणा, चालतं तुम्हाला. नम शिवायचा मंत्र कुठेही घेता येत नाही. आता कोण काय सांगतं मला माहित नाही, माझं स्पष्ट आहे. याबद्दल कोण काय सांगत असेल, पण शास्त्र जे आहे ते नम शिवाय असेल हा मंत्र कुठेही घेता येत नाही. ओम नम शिवाय असेल स्त्रीला कधी म्हणता येत नाही. स्त्रीला ओम नम शिवाय हे मंत्रच म्हणता येत नाही. किती वेळा जपा, त्याचं पातक आहे. वाक्य बोलू, स्त्रीने नम शिवायचा जप करावा, ओम लावू नये, असं शास्त्र आहे. त्याचा परिणाम काय होतो सांगू तुम्हाला. मला सांगायचं काय आहे, माँ पार्वतीला हा मंत्र देताना, हा उपदेश करताना माँ पार्वतीला भगवान भोलेनाथांनी आपल्या घरात केलं नाही. एका वनामध्ये नेऊन एकांत स्थानामध्ये सांगितलं, बाई ग इथं बसायचंय आणि बसण्याच्या अगोदर एक काम कर, हा मी मंत्र वीस तुला देणार आहे, कोणी ऐकून याच्यासाठी इर्द गिर्द अगोदर बघ. एका पक्षाने का एखादा मंत्र जर कोणी अनुभवित केला तर त्याचा कदाचित ते वाईट परिणाम करून जातो. बाकी कळतं माझं. एखाद्याने मंत्र जप शिकला असेल त्याचा परिणाम कधी कधी ते वाईट करून घेतो. कोणावर तरी काही एखाद्या मंत्राचा जप करताना कोणावर तरी वाईट परिणाम करून जातो. मग काही मंत्र कोणी घेतला पाहिजे गडा. गुरुचरित्रामध्ये त्याची गोड कथा आहे. जे एकांतामध्ये जी भक्ती आहे त्या सगळ्यात श्रेष्ठ आहे. लोकांतामधली भक्ती श्रेष्ठ नाही. काय म्हणायचं, लोकांतामध्ये कितीही नटता येतं, किती मोठा महाराज होता येतो, पण एकांत त्याचा चांगला असावा. भक्ती कळतं माझं. लोकांतामध्ये ही भक्ती दाखवता येईल, पण ज्याचे एकांत चांगला आहे तो चांगला आहे. ज्याचा लोकांत चांगला असेल कदाचित चांगला नसेल का. एकांत शोधला पाहिजे. चला पुढं आई. आणि तेवढ्यामध्ये गुरुचरित्राला त्याची गोड कथा आली. काय परिणाम असेल, एखाद्याने एखादा मंत्र घेतला त्याचा परिणाम किती वाईट होतो बघा. एखाद्या स्त्रीने मंत्र घेतला असेल, एखाद्या पुरुषाने मंत्र घेतला असेल आणि तो मंत्र देताना गुरुदेव सुद्धा आपल्या डोक्यावरून काहीतरी पांघरतात, आपल्या कानामध्ये सांगतात. आणि तेच भगवान भोलेनाथांनी माँ पार्वतीला सांगायला सुरुवात केली, एकांत स्थानामध्ये नेले. कारण हे मंत्र कधी कुणी ऐकू नये. ऐकायचे त्याचा परिणाम. एखादा मंत्र एखादा जर चुकून आम्ही एखाद्या मंत्राचा जप केला असेल, एखादा मंत्र आमच्या मुखातून चुकीचा जात असेल, त्याचे परिणाम वाईट होतात. मग म्हणायचं नाही आम्ही देवदेव एवढं करतो आमच्यावर संकट का. त्याचं कारण हे असतं. रामकृष्णाने कुठेही म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता, कुठेही म्हणू शकता. नमः शिवायचा जप एक तर देवालयात करता येतो, एक तर घरातल्या देवपाठासमोर करता येतो, एक तर गंगेच्या काठावर करता येतो, एक तर तीर्थस्थानामध्ये करता येतो. एक असणार की तुम्ही सांगू शिवालयामध्ये देवालयामध्ये हा जप करता येतो. काही जप कुठेही करता येत नाही. काही जपाची व्याख्या कोणीही घेता येत नाही. त्याला शास्त्र आहे. कधी कोणता जप घेतला पाहिजे, कोण्या नामाचं स्मरण कोणी केलं पाहिजे, कुणालाही घेता येत नाही, कुणालाही सांगता येत नाही. अलीकडे बोलू, कोण्याही मंत्राने एखादा मंत्र जप आम्ही घेतला. दुर्वास महामुनी एकदाच्या समयाला बघा तुम्ही, कुंती माता एक 4-5 वर्षाची मुलगी आहे, 5 वर्षाची मुलगी कुंती माता, आणि तिच्या घरी दुर्वास महामुनी आले. त्याचा परिणाम सांगतो, ऐका फार महत्वाचे. आणि 15 दिवसाचा मुक्काम कुंतीच्या घरी असताना की दुर्वास महामुनीने केला. आणि एवढं करत असताना ते कुंती माता 5 वर्षाची पोरगी, तिने रोज त्या आलेल्या साधूची सेवा करायची, पाणी आणून द्यायची, आंघोळीला पाणी काढून द्यायची. नाही ती सेवा तिने केली. आणि एवढे प्रसन्न झाले साधू जाताना. दुर्वास मुनी एवढे असणार की सांगू, एवढे असणार की मनाला प्रसन्नता प्राप्त झाली. आणि जाताना साधून असणार एक उपदेश केला, बाई गा एवढी सेवा माझी केली, एक काम कर ना. काय जाताना मंत्राचा उपदेश दिला,
आणि हा मंत्र घे, हा सूर्य मंत्र आहे. आणि तुला सांगू, हा मंत्र तुझं लग्न झाले की म्हणायचंय, यातून तुला पुत्र प्राप्ती होणार आहे. ऐका, साधू निघून गेले, सकाळची वेळ झाली. सूर्य मंत्र घेतलेला बाल बुद्धी आहे, हातामध्ये पाण्याचा तांबे घेतला, सूर्याला अर्जी दिली, मंत्र म्हणून टाकला. 5 वर्षाची पोरगी गरोदर राहिली, तिच्या पोटी मुलगा झाला. त्याचं नाव काय? त्याचं नाव कर, थोडस सांगत जा. मला काय सांगायचं, एखादा मंत्र जर एखाद्या बालबुद्धीला एखाद्या लेकरांनी घेतला, त्याचा परिणाम वाईट. आई म्हणून हा मंत्र कोणीही ऐकू नये, त्याचा परिणाम वाईट होतो. एखाद्याने हा मंत्र जप केल्याने केला, त्याचा परिणाम वाईट होतो. मग मंत्र कोणता म्हणला पाहिजे, कुठं म्हणला पाहिजे, याचं शास्त्र आहे. कारण एकदा गुरुचिंतन कळलं आम्हाला. देवांचे गुरु बृहस्पती आणि राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्यांनी 20,000 कोटी दिव्य वर्ष संजीवनी मंत्र घेण्यासाठी असं तपश्चर्या केली. असा आडवा खांब मानलाय, खाली विस्तव पेटवला आणि उलट टांगले दिलं. माझ्याकडे बघा, 5 मिनिटात मला पुढे जायचं. आणि तेवढ्या इंगळाच्या याच्यावर 20,000 दिव्य वर्ष तपश्चर्या केली आणि भगवंताकडून असं की प्रसन्न होऊन संजीवनी मंत्र प्राप्त करून घेतला. आता देवाला भीती वाटू लागली. बाबाने म्हणले, काय राक्षसाकडं संजीवनी मंत्र आलाय, आता औषध आलं त्याच्याकडं. संजीवनी मंत्राचा परिणाम असा होता, कितीही राक्षस मरू द्या, एखाद्या हाडावर, एखाद्या अस्थिवर, एखाद्या राक्षस मेलेल्या राक्षसावर तो मंत्र म्हणला की ते उठून बसायचे. एकही राक्षस मरायला तयार नाही, एक राक्षस सुद्धा मरायला तयार नाही. परिणाम आहे का? आणि तेवढ्यामध्ये देवांना भीती वाटू लागली. बाबा रे, कदाचित हे राक्षस आता मरणार नाही आणि आमच्यावर असणार की विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. देवगुरूने बृहस्पतीने असणार की विचार केल्याबरोबर असणार की बृहस्पतीने आपल्या मुलाला, त्याचं नाव आहे कच, त्या कचाला सांगितलं, बाबा रे एक काम करा, शुक्राचार्याकडे तुला जायचंय आणि काही करून त्याचा शिष्य तुला व्हायचे, त्याला गुरु तुला करायचे आणि त्याच्याकडून मंत्र जर तुला शिकायचे. आपल्या पोराला स्वतःच्या पाठवलं. कोणी कटे हात ना, कोण झोपले, हात वगैरे करा बरं. नाही, विशेष आहे शावकार, आपल्याला कोणी झोपत नाही. ऐकताय? बृहस्पतीने आपल्या मुलाला पाठवलं, कचाला सांगितलं, कचा तुला शुक्राचार्याकडे जायचंय, त्या संजीवनी मंत्र तुला असणार की काय करायचंय, अनुग्रहित करायचंय. देव बृहस्पतीचा मुलगा कच असणार की शुक्राचार्याकडे आल्या, माझ्याकडे बघा मंत्राचा परिणाम किती वाईट होतो. शुक्राचार्याकडे आल्यानंतर कच वाढू लागला, राहू लागला, आनंदाने तो ग्रहण करण्यासाठी थांबलेला शुक्राचार्य. शुक्राचार्याची सेवा करत असताना कच बघता बघता दिवसामागून दिवस निघून गेले आणि शुक्राचार्याची मुलगी, तिचं नाव आहे देवयानी, आणि काही काळ लोटला गडा. त्या देवयानीचं प्रेम त्या कच्यावर जडलं. तेवढ्यामध्ये कच्यावर प्रेम जडलं ही गावभर असताना बातमी कळाली आणि ते राक्षस सगळे म्हणू लागले, अरे काय करायचं, आज ना उद्या तरी हा कच इथला राक्षसाचा राजा होईल, मग याला मारून टाकलं पाहिजे, कारण हे देव यांनी याच्यावर प्रेम करायला लागले. वाक्य ऐका माझा, मला त्याच्यावर न्यायचंय तुम्हाला. ऐकताय? एक दिवसाच्या समयाला काही राक्षसांनी असं की मिळून या कचाला जंगलामध्ये नेऊन मारून टाकलं. संध्याकाळ झाली गडा. देवयानीला चिंता पडली, सकाळपासून गेलेला कच घरला कसा येत नाही, घरला कसा येत नाही. मनामध्ये चिंता, मनामध्ये काळजी वाटू लागली. तेवढ्यात ती आपल्या बापाकडे आली. शुक्राचार्यांना सांगितलं, बाबा कच सकाळपासून घरी नाही आणि माझं मन कुठं लागत नाही, कचाला बघा ना कुठे. शुक्राचार्याने डोळे मिटले, कचाला बघितलं, एका वनामध्ये मारून टाकलं. सांगलं पोरीला, अगं त्याला कोणीतरी मारून टाकले, बाबा त्याला जिवंत करा. एकदा जिवंत केले. शुक्राचार्यांनी कच दारावर आला. देवयानीला आनंद झाला. ऐका, सगळ्या राक्षसांनी याला बघितलं, हे जिवंत झालेला आणि तेवढ्यामध्ये परत एकदा त्याला मारलं. परत एकदा असताना की शुक्राचार्याने जिवंत केलं. आई 2 वेळा याला
शेवटच्या वेळेला काही राक्षसाची बुद्धी, काही राक्षस म्हणले आता याला असं मारायचं नाही, मग याला मारायचं, याचा द्रव्यरूपी प्राण काढायचा आणि एका मधामध्ये मिसळायचा आणि शुक्राचार्यालाच पाजून टाकायचा. बसू द्या बोलतो. बाकी कळतं माझं? कच्याला मारल्या गेलं आणि त्याचा प्राण रूप असणार की द्रव्य रूप प्राण त्याचा काढला आणि एका मधामध्ये त्याच शुक्राचार्याला दिलंय प्यायला आणि शुक्राचार्याने त्यासारखं पिलं. 2 दिवस निघून गेले, काही केल्या पच घरला येत नाही, पोरगी काही केल्या राहत नाही. देव यांनी काही केले तिचं मन लागत नाही. वडिलांना विचारलं, बाबा कच आतापर्यंत घरी आलं नाही, 2 दिवस निघून गेले, सांगा ना माझा कच कुठे आहे? तेवढ्यामध्ये बापाने पोरीला सांगितलं, डोळे लावले, अंतरदृष्टीनं बघितलं तर आपल्याच हृदयामध्ये कच वाढायला लागला. आणि तेवढ्यामध्ये शुक्राचार्याने सांगितलं, बाई ग माझ्या पोटात कच वाढायला लागला, आता याला जिवंत करा बाबा. तिनं शुक्राचार्य म्हणले, येडीस अगं याला जर जिवंत करायचं असेल तर मला पोट भाडावं लागेल, माझं मला मरावं लागेल. बाकी ऐका, आता मला याच्यावर यायचं. एखाद्याने मंत्र जप केला असेल त्याचा परिणाम किती वाईट होतो इथं यायचंय मला. पोरीला बापाने सांगितलंय, बाई गा याला जिवंत करायचं असेल तर मला मरावं लागेल. पोरीनं दिलेलं उत्तर आहे का? पोरीनं सांगितलं, बाबा एक काम करा, अवस्था जर अशी येत असेल तर ते मंत्र तुम्ही जे घेतलाय ना तर संजीवनी मंत्र मला द्या, म्हणजे मी काय करेन, तुमचं पोट जरी फटलं तुम्ही मेलात ना तर तुम्हाला मी जिवंत करेन. ऐका आता. तेवढ्यामध्ये शुक्राचार्याने पोरीला सांगितलं देवयानीला, अगं हा मंत्र एका स्त्रीने कधीही म्हणता येत नाही, स्त्रीला हा मंत्र देता येत नाही, पण पोरीचा हट्ट आहे गडा. देवयानीने हट्ट केला. बापाला सांगितलं, बाबा मला हे ऐकायचं नाही, मला काही केल्या कच जिवंत झाला पाहिजे का? पोरीला विचारलं का? माझं प्रेम आहे त्याच्यावर. बाकी कळतं माझं की आताची देवयानी नाही, हा ते संग्राम त्याचं एक वाक्य प्रसिद्ध आहे त्या सिरियल नाही आई, ऐका ना. देवयानीने सांगितलं, बाबा माझं प्रेम आहे. मग अगं हे मंत्र एखाद्या स्त्रीला देता येत नाही, कदाचित एखाद्या स्त्रीने हा मंत्र घेतला तर नक्की त्याचा परिणाम वाईट होतो, म्हणून हा मंत्र घेता येत नाही. बापाला सांगितलं, मला काही सांगू नका, मला हा मंत्र पाहिजे. ऐकताय? काही केल्या देवयानी ऐकत नाही ना. बापाने सांगितलं, ठीक आहे हा मंत्र तुला घ्यायचा असेल, ठीक आहे. आई ऐका ना, बापाने मुलीला मंत्र दिला, एका स्त्रीला तो मंत्र दिला, त्याचे परिणाम किती वाईट होता. त्या स्त्रीने, त्या मुलीने तो मंत्र जप केला आणि तो मंत्र जसा मुलीला दिला तसं हृदयामध्ये असणाऱ्या त्या कथाने ऐकला आणि तेवढ्यामध्ये मंत्र प्राप्त झाल्याबरोबर देवयानीला मंत्र जप प्राप्त झाला गडा. मंत्राची शक्ती देवयानीला प्राप्त झाली. आपल्या बापाचं पोट फाडलं. ऐका परिणाम, ऐका किती वाईट आहे. आपल्या बापाचं पोट फाडले, कच्याला बाहेर काढलं, कच बाहेर आल्याला निघून जाऊ लागला. कच्याला देवयानी आवाज दिला, कच्या कुठं निघालास? संजीवनी मंत्र म्हणून असणार की बापाला जिवंत केलंय. कच्याला विचारलं, कुठं निघालास? नाही म्हणे, माझं काम झालंय, मी ज्या कामासाठी आलो होतो माझ्या बापानं सांगितलंय ना, माझं काम झालंय, आता पोटात मी मंत्र शिकलाय, निघतोय आता आमच्या घरी. देवयानी म्हणली, एवढा आहेस का? अरे तुझ्यासाठी कितीतरी मी संकट झेलले, सांगू आता तुला इथून जाता येणार नाही आणि जायचं असेल तर माझ्यासोबत तुला लग्न करावे लागेल. कच म्हणला, येडी आहेस का? अगं ज्याच्या घरी मी शिकायला आलो तो माझे गुरु आहे, आज तू गुरुची मुलगी आहेस, कदाचित गुरुची मुलगी हे बहीण आहे आणि बहिणीसोबत विवाह करणं हे कदाचित शक्य नाही. कदाचित माझ्या तोंडाला काळं लागणार आहे, सांगू शास्त्राला सुद्धा काळं लागेल. येडी आहेस, तुझ्यासोबत मी लग्न करणार नाही. आई ऐका ना, आणि एवढा मला कच बाहेर पडतो घरामधून, तेवढ्यामध्ये देवयानीने शाप दिला कच्याला, कच्या जो मंत्र तू ठेवून जातोय ना, जो मंत्र माझ्या पित्याकडून तू शिकून जातो, तो मंत्र कधीही प्राप्त होणार नाही. माझा शाप आहे, हा मंत्र निर्भूत होणार आहे. जरा निघून जायचं असेल तर. केलेल्या स्त्रीनं शापामुळे तो मंत्र कुचकांनी
झाला. जाताना कच्यानं सांगितलं, देवेनी जर माझा मंत्र जर कुचकामी होत असेल तर तुलाही शाप देतो. तुझंही ब्राह्मण कुलामध्ये कधी लग्न होणार नाही, क्षत्रिय कुलामध्ये तुझं लग्न होईल. भागवताच्या दशम स्कंदामध्ये त्याची कथा आली, बघूया कधीतरी बघा. तात्पर्य काय आहे? जो मंत्र एका स्त्रीने घेतला त्याचा परिणाम एवढा वाईट आहे. त्या मंत्र कुचकामी होतो बघा. आई ऐका ना. आणि त्या मंत्राचा जप देताना भगवान भोलेनाथांनी मां पार्वतीला सांगितलंय, अगं हा मंत्र कधी कोणी ऐकू नये. गुरु आपल्याला जर मंत्र देत असतील तर आमच्या अंगावर काहीतरी टाकतात गडा. उघडा मंत्र कधी देत नाही, उघडा कान मंत्र कधी आम्हाला देत नाही. आणि द्यायचा असेल तर आपल्या कानामध्ये तो नक्की असणार की मंत्र जप दिला जातो. ऐक, तो मंत्र कधी कुणी ऐकू नये गळा. मंत्राचा जप कधी कुणी असणार की वाईट अवस्थेमध्ये कधी कुणी ऐकू नये. म्हणून हा मंत्र कुणी घेतला पाहिजे. भगवान भोलेनाथांनी असणार की एकांत स्थानामध्ये मां पार्वतीला दिलं. आणि भगवान भोलेनाथांनी सूचना दिली मां पार्वतीला, अगं घाई नको करू बरं, अगोदर गिरदा बघायचंय. मी जे ज्ञान अमृत तुला देणार आहे हे कोणीही मंत्र कोणी ऐकता कामा नये. अगोदर बाजूला कोणी आहे का बघून ये. मां पार्वतीला घाई झाली. मां पार्वतीने इकडं तिकडं बघितलं. एक अंडा होतं, फुटलेलं अंड आहे, विघलित झालेलं एक अंडा आहे, अर्धा आहे. मां पार्वती म्हणली, इथं ह्या फुटलेल्या अंड्यामध्ये काय आहे? नाही का, यात काय बसणार आहे? फुटलेल्या अंड्यात काय असणार आहे? ते पण अर्धा आहे. बाकी म्हणून तुम्हाला मां पार्वतीने दुर्लक्ष केलं. त्या पुढे जाऊन सांगू, त्या अंड्याचा एक गुणधर्म आहे बघा तुम्ही. अंड जर मधून फुटलं, अंड मधून फुटलं एका जीवाची उत्पत्ती होते. आणि अंड जर बाहेर फुटलं नाश पावतो. तुम्हाला कुठून फुटायचंय बघा. बाहेर फुटलं असेल तर नाश होतं बघा त्याचा. पण तेच अंड आतून फुटलं असेल एका जीवाची उत्पत्ती होते. माय आणि तेवढ्यामध्ये मां पार्वतीने विकलित झालेलं अंड बघितलं आणि मां पार्वती जाऊन भगवान भोलेनाथाच्या समोर बसली. सांगू, आपल्या समोर पतीच्या समोर असणार की आज मां पार्वती बसली. उपदेश कोण करतोय ऐका पहिले. देवाची देव महादेव भगवान भोलेनाथ मां पार्वतीला उपदेश करू लागली. भगवान भोलेनाथांनी हा उपदेश पहिला मां पार्वतीला केलाय. आपल्या बायकोला ही कथा सांगितली बघा. वाक्य बोलू, ही आधी कथा घरात सांगितली पाहिजे. वाक्य कथा माझं, जोपर्यंत घरात ही कथा सांगितल्या जात नाही तोपर्यंत याचा अर्थ होत नाही. या घरात सांगावे, आपल्या नाही. एकदा याच्यात सांगितली पाहिजे काय घ्यायचंय आम्हाला, काय द्यायचंय, यात एकदा सांगितले मग झालं, मग उद्धार. नाही का? नाहीतर अन्यथा नाही. मग कधी कुणाला सांगा, अर्थ नाही. आई ऐका ना. मां पार्वतीने इकडं तिकडं बघितलं. भगवान भोलेनाथांच्या समोर मां पार्वती बसली आणि भगवान भोलेनाथाला सांगितलं, आता सांगा मला, एवढे दिवस झालं तुम्ही सांगितलं नाही, असंच ना? एवढ्या दिवसापासून हे ज्ञान मला तुम्ही सांगितलं नाही, आता तुम्ही सांगा मला. आणि भगवान भोलेनाथांनी असं की मां पार्वतीला हे ज्ञान अमृत देण्याचा प्रयास चालू केला. भगवान भोलेनाथ मां पार्वतीला हे अमृत ज्ञान सांगू लागले. आणि तेवढ्यामध्ये मां पार्वती हुंकार द्यायची, हा आता पुढे सांगा, इथं कळालं मला, पुढे सांगा. आणि करता करता भगवान भोलेनाथ समाधीस्थ झाले. भगवान भोलेनाथ समाधी अवस्थेमध्ये असतं की मां पार्वतीला ज्ञान अमृत पाजत होते. आणि तेवढ्यामध्ये सांगताना मां पार्वतीला निद्रा देवी प्रसन्न झाली. माय आणि मां पार्वतीला निद्रा देवी प्रसन्न झाली. मां पार्वती झोपी गेली बिचारी. आता हुंकार येत नाही. भगवान भोलेनाथ ही कथा सांगू लागले पण हुंकार येत नाही. जो हुंकार येतो तो बाजूने येतो बघा. वाक्य कळतं माझं? मां पार्वती जसा हुंकार देत आहे तो हुंकार आता आतून येत नाही, समोर येत नाही, बाजूने येतो. मां पार्वतीला निद्रा देवी प्रसन्न झाली आणि निद्रा देवी ते प्रसन्न झाली ना, तेवढ्यामध्ये मां पार्वती झोपी गेली. बिचारीला कळले नाही काय सांगतो काय नाही. नाही का? कारण महत्वाचं आहे, घरातलं दुकान आहे ना, कधी बी घेता येतं. वाक्य कळतं माझं?
दुकानच घरातले मा पार्वतीला निद्रादेवी प्रसन्न झाली गडा आणि निद्रादेवी प्रसन्न झाली मा पार्वती झोप घ्यायला लागली गडा. जशी मा पार्वती निद्रस्त झाली हुंकार देत असताना कुणीतरी बाजूने हुंकार देतो. हे निद्रादेवी कोणी ते 6 महिने झोपायचं 6 महिने विचार उठायची त्याची बायको कोणाची त्या कुंभकर्णाची पत्नी. अवस्था अशी झाली भगवंतानी त्या कुंभकर्णाला मारलं आणि धावत आली देवाकडं. देवा माझ्या परमेश्वराला माझ्या भगवंताला तुम्ही मारले, माझ्या नवऱ्याला मारले, माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं नाही का. तुम्हाला सांगू म्हणले आता तुमच्या दुकानाला नक्की कुलूपच लावते मी. कळतं तुम्हाला तुमच्या दुकानाला आजपासून कुलूपच लावते मी सोडत नाही. माझ्या नवऱ्याला मारले, माझं कुंकू पुसलं नाही तुम्ही तुम्हाला आता सोडणार नाही. मग जिथंही तुमचं गिराईक जिथं तुमचं नाव घेते की नाही जे गिराईक तुमच्याकडे येणार आहे की नाही त्याच्या आधी जाऊन डोक्यावर बसते म्हणजे वाक्य सांगू इथं आलं की आधी झोप येते विचार काय आहे की माहित नाही. त्या निद्रादेवीने दिलेला भगवंताला शाप आहे. कारण इथं आलं स्मरण देवाचं झालं गडा की लोक तुमच्या वैकुंठात येतील, तुमच्या स्वर्गामध्ये येतील आणि त्या स्वर्गाला एक दिवस कुलूप लावायचं काम माझ्याकडे. जिथं नामस्मरण होईल जिथं तुमचं नाव घेतील तिथं जाईल आणि त्यांच्या डोक्यावर बसून एकदा त्याला झोपू घाले सोडणार नाही. आई ऐका ना ती निद्रादेवी प्रसन्न झाली. मा पार्वती असणार की आता निद्रिस्त आहे. भगवान भोलेनाथाला जाग आली. समाधी अवस्थेतून भोलेनाथ जागी झाले. बघितलं तर हुंकार येतो. मा पार्वती असणार की निद्रिस्त आहे. एवढ्या क्षणामध्ये एवढ्या समयामध्ये बघितल्या बरोबर असणार की रागामध्ये क्रोधामध्ये कोणीतरी हुंकार येतो. भगवान भोलेनाथांनी असणार की त्या हुंकार येणाऱ्या बाळकावर असणार की बाण सोडला गेला. बाळक असणार की पुढे धावू लागले. बघता बघता बाळकाने धावून असणार की जगाचा प्रयास केला आणि फिरता कुठेही असणार की स्थान मिळत नाही. एवढ्यामध्ये सकाळची वेळ आहे आणि माता असणार की बाहेर सणाच्या करते. तेवढ्याच वेळामध्ये त्या बाळकाने आरती मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि मातेच्या गर्भामध्ये त्या बाळकाने असणारे प्रवेश केला. पान माही फिरत होता. एवढ्यामध्ये वाक्य ऐका फार महत्वाचे. आरणी माता सकाळच्या वेळेला उठलेली आहे. आरणी माता सकाळच्या वेळेला उठली. सडा अर्जन करताना आरणी मातेनं सांभाळी दिली करा त्याचा परिणाम आहे का. सडा सारवण करताना झाडताना कधीही चुकून सांभाळी दिल्या जाऊ नये. त्याचा परिणाम वाईट होतो. त्याचा परिणाम चांगला नसतो आणि त्यासाठी आरणी माता सकाळी उठली. तिनं सडा सारवण करताना सांभाळी दिली गडा. सांभाळीमुळं हे असणार की बालक तिच्या गर्भामध्ये त्यानं प्रवेश केला. वाक्य ऐका घरात झाडताना कधीही शिंकू नये. घरात झाडताना कधी सांभाळी देऊ नये. घरात झाडताना नक्कीच घरामध्ये आपण सारवत असतात. आता कुठं राहिलं म्हणा गेले सारवायचं झाडणं राहिलं नाही सारवण राहिलं नाही आहे की नाही. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायचं राहिलं नाही. विचार हे उठतं आहे की नाही. आरणी माता चांगलंच बिचारी 10 वाजेपर्यंत झोपलेली असते. हे उठतं नाही का. सर्वांचे काम नाही स्टाईल पक्षी बाहेर सगळं बेड केलेला नाही का. हे उठतं सगळं गोर आपल्याला सगळं काम करतं विचार. चहाचा वेळ झाला तर आवाज देता आरणी मातेला. चहाचा वेळ झाला उठता अवस्था बिघडली गडा. ऐकताय चुकूनही काही कार्य असे असतात. चुकून कधी ते जर झाले आपल्याकडून चुकून जरी ते कार्य आमच्याकडून झालं असेल तर नक्की आमच्या घरामध्ये ते दरिद्री असणार की प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नक्की आम्ही स्नान करताना नक्की आम्ही असणार की झाडण करताना आणि सारवण करत असताना जांभळी कधी देऊ नये. त्याचा परिणाम ऐका किती वाईट झाला. आई ऐका ना गर्भामध्ये आरणी मातेच्या गर्भामध्ये त्या बालकानं प्रवेश केला. काही केल्या बालक बाहेर यायला तयार नाही. आरणी माता बघता बघता 9 महिने निघून गेले. सांगू बघता बघता कितीतरी वर्ष निघून गेले. आता आरणी मातेने ही विनंती केली गर्भात असलेल्या बाळाला बाबा रे तुम्हाला विनंती आता बाहेर यायचे. त्यानं सांगितलं अजिबात येणार नाही. वाक्य कळते तुम्हाला बाहेर अजिबात येणार नाही. आईने विनंती केली सांगितलं मी येणार नाही. वडिलांना विनंती केली बाबा रे आता तरी बाहेर यायचे तुम्हाला. बाहेर यायला तयार नाही. भगवंताची धावा केली आईनं. भगवंताची धावा केली बापानं. सांगितलं भगवंताला तुम्ही सांगायला समजावून माय काय भाग्यवंत असेल ऐका.
भगवान कृष्ण कन्हैया यासारखी विनंती केली, बाबा रे तुम्हाला बाहेर यायचंय. ते म्हणलं अजिबात येणार नाही. का? आईच्या गर्भा एवढं सुख कुठं आहे? म्हणून तर आम्हाला संतांना म्हणावं लागलं, ऐका तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, तितक्यासारखं सुख कधीच नाही जीवनामध्ये. लक्ष करू ऐका, ज्या आईच्या गर्भामध्ये हा जीव देवाचं स्मरण करतो तेवढं जीवनात कधीही करू शकत नाही. बाकी कळतं? गर्भामध्ये जेवढं देवाचं स्मरण करता येते या जीवाला, बाहेर निघल्यावर हा करू शकत नाही. आईच्या गर्भातलं जे सुख आहे गडा, ते सुख पुन्हा मिळत नाही. बाकी ऐका, आणि एवढं सुख असताना सोडून मी अजिबात बाहेर येणार नाही, अजिबात येणार नाही. देवानं सांगितलं अरे तुला बाहेर यावं लागेल. मग बरं ठीक आहे येणार आहे. काय येत नाही याचं कारण, आल्यानंतर हे माया मला स्पर्श करणार आहे. देवानं सांगितलं तुला सांगू, हे माया तुला स्पर्श करू देणार नाही. मायाला मी थांबवतो. माया देवाला थांबतं का? तुम्ही कसे थांब? माया देवाला थांबत नाही. कितीही पगार असू द्या त्याला विचारायला. कळलं का वाक्य? चला पुढे ऐकताय? देवाला सांगितलंय, आपल्या बालकानं सांगितलंय, काय सांगू तुम्हाला, बाहेर आलं ना तर हे माया मला जकडून ठेवेल गडा, मी बाहेर येणार नाही. आई ऐका ना, भगवंताने असणार की वचन दिलं, बाबा रे तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला माया स्पर्श करू देणार नाही, हे माझं वचन आहे. तेवढ्यामध्ये ते बालक जन्माला आलं आणि धावत ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झालं,